नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी हॉटेल स्टाईल नूडल्स बनवणार आहे. अगदी चमचमीत हॉटेल स्टाईल नूडल्स. तर रेसिपी कंटिन्यू करा. तर इकडे मी एवढे नूडल्स घेतलेले आहे. पाणी उकळून घेतलं, त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकलं चवीनुसार आणि अशा पद्धतीने शिजवून घेतले आहे. तर इकडे शिमला मिरची, कांदा आणि पत्ताकोबी अशा पद्धतीने कापून घेतलेले आहे. इकडे लसूण अद्रकची पेस्ट. इकडे सॉसेसमध्ये डार्क सोया सॉस, शेजवान चटणी, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, शेजवान सॉस, पास्ता सॉस आणि टोमॅटो केचप. इकडे 2 मी मॅगीच्या पुड्या घेतल्या आहे. एवढ्या माझ्या नूडल्ससाठी ह्या पूर्ण होईल एवढा घेतला मी मसाला. इकडे कढाई ठेवून घेतली. कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं. आता प्रथम आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊ तेलामध्ये. लसूण अद्रकची पेस्ट आपण हिला परतवून घेऊ चांगलं. आता हे परतवून झालं आहे. कट केलेल्या भाज्या टाकून घेऊ. शिमला मिरची, कांदा आणि पत्ताकोबी. आता ह्या पण आपण परतवून घेऊ. तर चायनीज पदार्थ बनवत असताना ज्या आपण भाज्या परतवतो ना त्या जास्त लालसर भाजून नाही घ्यायच्या. फक्त एक अर्धा मिनिट आपल्याला थोडासा कच्चापणा काढायचा, एवढ्या भाज्या भाजून घ्यायच्या. आता इकडे हे भाजून झालेलं आहे. तर टोमॅटो सॉस टाकून घेणार सर्वात प्रथम. पास्ता सॉस टाकून घेतला. रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. शेजवान चटणी. शेजवान चटणी तुम्ही नक्की टाका. जर तुमच्याकडे एखादा सॉस नसेल तरी चालेल, पण शेजवान चटणी नक्की टाका. इकडे डार्क सोया सॉस टाकून घेतलेला आहे. शेजवान सॉस पण टाकून घेतलेला आहे. आणि दोघी पण मॅगीच्या पुड्या मी टाकून घेतल्या आहे. आणि एवढ्या भाजीपुरतं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, कारण नूडल्समध्ये मीठ टाकलेलं असतं उकडताना, म्हणून इथे एवढ्या चवीपुरतं मीठ टाकायचं. इकडे हा फ्रूट कलर आहे. जे आपल्याला चमचमीत हॉटेल स्टाईल नूडल्स बनवायचे आहेत तर कलर आपण नक्की टाकून घेऊ. आता सर्व मिक्स करून घेऊ आणि एक अर्धा मिनिट आपण हे शिजवून घेऊ. गॅस मिडियमच असायला हवा. आता सॉस बऱ्यापैकी शिजून झालेला आहे. थोडे थोडे करून आपण नूडल्स टाकून घेऊ. मी जरा जास्त नूडल्स बनवत आहे, कारण पूर्ण फॅमिलीसाठी बनवते म्हणून. तुम्हाला पाहिजे तुमच्या फॅमिलीसाठी तेवढे तुम्ही नूडल्स घेऊ शकता. आता हे आपल्याला जेवढे आपल्या उलटणीच्या साहाय्याने मिक्स करता येईल तेवढं मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करायला आपल्याला थोडंसं जड जातं, पटकन ते मिक्स नाही होत. पण हळूवारपणे लो मीडियम गॅस ठेवायचा आणि मिक्स करत राहायचं. चारी बाजूनी मिक्स करत राहायचं त्यांना. नूडल्समध्ये ही स्टेप महत्त्वाची आहे, चांगले मिक्स करणं नूडल्स.
आता इथपर्यंत आपण उलथणीच्या साहाय्याने मिक्स करून घेतले. आता तुमच्याकडे असा चिमटा असेल त्या चिमट्याच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायचे आहे नूडल्स, जेणेकरून सर्व नूडल्स एकजीव होतील. तुम्ही पाहू शकता नूडल्स छानपैकी मिक्स पण होत आहे. अगदी सुरेख आणि चमचमीत कलर आलेला आहे नूडल्सला आणि खाण्यासाठी पण तेवढेच टेस्टी आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता हे मिक्स झालेले आहे नूडल्स, म्हणजे तयार झालेले आहे आपले नूडल्स. तर मी आता मोठ्या ताटामध्ये सर्व करून दाखवते. तुम्ही पाहू शकता चमचमीत हॉटेल स्टाईल आपले नूडल्स आणि तेवढेच स्वादिष्ट तयार आहे. म्हणजे घरी पण आपण या डिश बनवू शकतो. तर बाय गाईज.